ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र सरकार पुनर्याचिका दाखल करण्यास वेळ का लावत आहे, समरजित घाटगे यांचा सवाल। शनिवारी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व राजर्षी शाहू जनक घराण्याचे वंशज राजे समरजित सिंह घाटगे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली। मंत्री हसन मुश्रीफ यांनीही सडेतोड उत्तर दिलं। मुश्रीफांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही असं त्यांनी खडसावलं आहे। नेमकं काय म्हणाले राजे, थेट जाऊ यड्रावला। आपले प्रतिनिधी ऋषिकेश बावचे तेथे आहेत। नाही, आज शिरोळ, कुरुंदवाड, इचलकरंजी, जयसिंगपूर या परिसरामध्ये आपण मराठा संघटना असतील, MPSC UPSC विद्यार्थी असतील, मेडिकल इंजिनियर आणि ज्या लोकांनी खरं म्हटलं तर मराठा समाजाचा हा लढा उभा केला, या लोकांबरोबर आज एक मीटिंग घेतली आणि हे हेतू हाच होता की अशा प्रत्येक गावामध्ये मीटिंग व्हायला पाहिजे, प्रत्येक तालुक्यात मीटिंग व्हायला पाहिजे आणि माझं जे स्वप्न आहे की मराठा समाज एकत्र आला पाहिजे, त्या अनुषंगाने पहिलं पाऊल। कारण ह्याच्या आधी आपण शहरामध्ये असेल का माझ्या घरामधून मी प्रेस कॉन्फरन्स घेतलंय, आता मी बाहेर पडल्याशिवाय समाजाला एकत्र आणायचं मी कार्य करू शकत नाही आणि त्यामुळे ही सगळी व्यक्ती आज इथं उपस्थित झाली, मी त्यांचा आभार व्यक्त करतो। त्यांनी आपल्या बाजू मांडल्या, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुढच्या भूमिका त्यांनी मांडल्या आणि आता समाज एकत्र होण्यासाठी पुढे मी सांगली दौरा असेल, सांगली ग्रामीण असेल आणि कोल्हापूर जिल्हा आणि सातारामध्ये ही दौरे मी पुढे करतो। आता एकतर कोविडची परिस्थिती आहे, बैठका तर चालू राहतील पण आंदोलन आता करता येणार नाही, त्यामुळे नेमकं यापुढची भूमिका तुमची काय असेल? कसं आहे की मागचे 58 मोर्चे जे शिस्तबद्ध शांतीपूर्वक झाले, त्या मोर्चांमुळे मागच्या सरकारला आरक्षण द्यावं लागलं। आता या बैठकामध्ये सर्वप्रथम काय झाले की मराठा समाजाला खतखत आहे, राग आहे, फ्रस्ट्रेशन आहे, पण कोण पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र करणार, या अनुषंगाने प्रत्येक गावात जेव्हा बैठका होतील तेव्हा समाज एकत्र येईल। आणि राहिला प्रश्न कोविडचा, तर माझं मत आहे की समाज एकत्र आल्यानंतर पुढची आंदोलनाची दिशा ही समाज घेऊ दे। समाजाला वाटतं की पुढे आंदोलन केलं पाहिजे, तर माझं मत हे समाजाला तो निर्णय घ्यायचा अधिकार आहे। राहिला प्रश्न कोविडचा, ते आता कोविडची नॉर्म सगळे पाळतात, पण मला असं वाटतं की बाकीचे सगळे गोष्टी या जिल्ह्यामध्ये चालतात कोविडच्या चालू असताना, तर मराठा समाजाला जर उद्या आंदोलनाचा निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय समाजाचा आहे, त्याला रोखण्याचा कोणाला अधिकार नाही। पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले, कुणाला भेटणार आहे, काय काय मतं जाणून घेणार आहे, काय रणनीती? सांगली मी 1 तारखेला सांगली शहर आणि मिरज शहराचा दौरा करणार आहे, त्याचं प्रॉपर डिटेल्स मी नंतर आपल्याशी बोलतो। याच्यामध्ये जे जे संघटनेची लोक आहेत, खरं म्हटलं तर हीच लोक ज्यांनी समाजाला एकत्रित केलं, त्यांना मी वैयक्तिक भेटणार आहे, मी त्यांची मतं ऐकून घेणार आहे। मी त्यांना कुठलं मार्गदर्शन करायला मी एवढा मोठा नाही, त्यांची मतं ऐकून घेणार आहे, त्यांच्या विषय ऐकून घेणार आहे आणि ह्या सगळ्या संघटना, ह्या सगळे घटक जसं आपण आता कोल्हापूरला एकत्र करायचा प्रयत्न करतोय, तसंच सांगलीमध्ये आणि सातारामध्ये आपल्या येत्या काळामध्ये कसं एकत्रित करू शकू, या भूमिकेनेच माझं म्हणणं आहे। राजकारण विरहित, पक्षाला बाजूला ठेवून या हेतूनच मी एक सामान्य मराठा म्हणून हा दौरा करतो। साताऱ्यात सुद्धा एक मराठा नेतृत्व म्हणजे उदयनराजेंच्या रूपाने काय राहते, त्यांचे तुम्ही भेट घेणार आहे काय नाही? येत्या काळामध्ये जसं जसं साताऱ्याला गेल्यानंतर निश्चित उदयन महाराजांची भेट असेल, शिवेंद्रराजेंची भेट असेल, निश्चित गेल्यानंतर तेही घेऊ आपण। ज्या दिवशी मराठा आरक्षण रद्द झालं त्यानंतर तुम्ही कोर्टाची थेट प्रत घेऊन पत्रकार परिषद घेऊन अभ्यास करून म्हणजे तुमचं मत मांडलं होतं। आता नेमकी तुमची सरकारकडे काय मागणी असणार आहे या सगळ्या दौऱ्यादरम्यान? त्या प्रेसमध्येच मी भूमिका मांडली होती। विषय नंबर 1 की तुम्ही मागास आयोग पहिलं स्थापन केलं पाहिजे, कारण मागास आयोग स्थापन केल्याशिवाय तुम्हाला इंदिरा स्वाहानी जजमेंटचे जे रेकमेंडेशन्स आहेत ते तुम्हाला लागू करता येणार नाही। कृपया करून ते मागास आयोग स्थापन केल्यानंतर चुकीचा अध्यक्ष त्याच्यावर नेमू नका। कुठला तर चुकीचा अध्यक्ष नेमायचा आणि ती रिपोर्ट जसं आता सुप्रीम कोर्टमध्ये काही गोल केलं तशी ती रिपोर्टमध्ये काही तर चुकीचे 1-2 मुद्दे मांडले की ती रिपोर्ट कशी इनव्हॅलिड होईल, याची खबरदारी असण्यासाठी जर मराठा समाज झाला तर सरकारवर प्रेशर येईल। कारण मला पूर्णपणे खात्री, याच्यामध्ये जर काय गोलपणा करत बसले तर आयोग इनव्हॅलिड झालं तर आणि त्याला पुढे वेळ जाईल। सो ते करू नका। ह्याला तुम्ही मराठा समाज सगळ्यांच्या तर्फे, मी नाही धमकी देतोय का चेतावणी देतोय ते तुम्हाला काय म्हणायचे तुम्ही ते म्हणा, तर तुमचं इच्छा आहे, पण बी व्हेरी केअरफुल की याच्या आयोगाबद्दल काही छेडखाणी केली आणि चुकीचा अध्यक्ष नेमला तर फार मोठं आक्रोश समाजाचं तुम्हाला सामोरं जावं लागेल। रिव्ह्यू पेटिशन तातडीने फाईल करायला पाहिजे।
केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन फाईल केली. इथं तुमचे हक्क गेल्यामुळं तुम्ही आपल्या हक्कासाठी लढायला नाही पाहिजे. तसं माझं म्हणणं आहे की त्या हक्कासाठी राज्य शासन रिव्ह्यू पिटिशन फाईल करायला का वेळ घेते, ते तातडीने रिव्ह्यू पिटिशन फाईल केली पाहिजे. त्यानंतर या काळापर्यंत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाला जे नुकसान व्हायला लागले त्याच्या उपाययोजना केल्या पाहिजे. आता कृपया करून ती उपाययोजना शेतकऱ्यांच्या 50,000 रुपये आणि वीज माफी सकट घोषणा करू नका. 1.5 वर्ष झाले शेतकऱ्या तो विषय नंतर मी घेऊ. अजून 50,000 मिळायचे, वीज माफी अजून झाली नाही. तर तसं काही तर घोषणा करून उगीच काहीतरी मराठा समाजाच्या अस्मितेवर खेळी खेळू नका. ते तरतूद फक्त करणार आणि करणार आहे, तसल्या घोषणा नको. मागच्या सरकारमध्ये त्या प्रोव्हिजन्स होत्या, त्या तातडीने तुम्ही लागू केल्या पाहिजे. आणि माझं सगळ्यात पहिलं मत आहे की सारथी असेल का अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल यांचं जे स्वातंत्र्य आहे ते तातडीने दिलं पाहिजे आणि बजेटरी अलिकेशन केलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी स्वार्थीचा स्वावलंबपणा कसं परत दिला पाहिजे, अण्णासाहेब पाटीलला आणखीन स्ट्रॉंग कसं केलं पाहिजे ह्याच्यासाठी काय तर समिती नेमू नका. म्हणजे समिती नेमून तुम्ही ह्याचं स्वातंत्र्य काढलं का? नाही ना, स्वतःचं डोकं चाललं ना. मग आता त्याचं स्वातंत्र्य परत कसं द्यायचं ह्याच्या पाया पडतो. समिती नेमू नका. मी तर पाया पडतोय, समिती नेमल्यानंतर बाकी समाज काय करेल ते समाज बघेल. मी विनम्रपणे पाया पडतो, करू नका. आणि या गोष्टींवर सरकारने काम केलं पाहिजे. नाही केलं तर मी म्हणतोय समाज संघटित झाल्यावर हे ना करायला लावू. राजे मुश्रीफ काल म्हटले की गेल्या वेळी जे आरक्षण दिलं ते निवडणुका डोळ्यासमोर देऊनच जे सगळं आरक्षण दिलं ते कोर्टात टिकणार नाही अशा पद्धतीचे हे आरक्षण आहे आणि यामध्ये मराठा समाजाचा विश्वास घातला. पहिली गोष्ट ते काय बोलले, पण त्याच्या निमित्ताने एक चांगला विषय मी घेतो की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे आरक्षण दिलं गेलं. 60 वर्षामध्ये बाबासाहेब इथं आहेत, सगळी आहेत, मला दुरुस्त करावं, लाईव्ह मध्ये दुरुस्त करावं. 60 वर्ष जे आरक्षण झालं नाही, 15 वर्षाच्या कंटिन्युअस आघाडी सरकारात झालं नाही, त्याचं ऍक्ट नाही. 2000 ऑगस्टला तुम्ही आरक्षण दिलं, 14ला. मग इलेक्शन डोळ्यासमोर कुणी आरक्षण दिलं? आणि बाय द वे ते त्यांनी ऍक्ट नाही ऑर्डिनन्स काढलं होतं. ऑर्डिनन्सनी आरक्षण मिळत नाही. दुरुस्त करा मला कोण बोललं तर. ऑर्डिनन्सनी आरक्षण मिळत नाही आहे. हे आम्ही इलेक्शनच्या तोंडावर धरून मागच्या सरकारने दिलं का नाही, ते कोर्टातून जाऊन टिकलं, बरोबर. आणि त्याच्यामुळे यांनी ना मागास आयोग स्थापन केलं ना इंदिरा सोहानीची जजमेंट. तर इलेक्शनच्या तोंडाच्या आधी 2 महिने ह्यांनी लिहिलं. तर मला काय वाटत नाही, मी मुश्रीफ साहेबांना काय बोलत नाही, कारण मला असं वाटतं की मराठा आरक्षणासंदर्भात मी मुश्रीफ साहेबांना उत्तर द्यायचं मला कुठली बांधिलकी नाहीये, तो माझा विषय नाहीये. मी सरकारला उत्तर देतोय की त्याचे आरोप प्लीज न करता पुढचे पावलं तुम्ही घ्या. राजे रिट पिटिशन दाखल करायची मुदत 4 जून आहे. रिव्ह्यू पिटिशन. मात्र सरकारने जी समिती नेमली ती समिती 7 जूनला अहवाल देणार. नेमकं सरकारचं काय चाललंय? द्यायचंच नाही रिव्ह्यू पिटिशन. स्पष्ट आरोप तुम्हीच म्हटलं. का एवढा वेळ लागतो मला कळत नाही. का एवढा वेळ लागतो तुम्हाला निर्णय घ्यायला? बाकी सगळे निर्णय घ्यायला तुम्ही सक्षम आहात. एवढे तुमच्याकडे अनुभवी मराठा नेते आहेत का नाही? मग एवढ्या सगळ्या नेत्यांना एक समिती का लागते मला अजून कळत नाही. मी हे समिती डिले टॅक्टिक्स असं होऊ शकत नाही ना, बरोबर. तर त्यामुळं रिव्ह्यू पिटिशन फाईलच नाही करायचं. हे केंद्राच्या नावाने केंद्र जे काम करणार आहे, ठीक आहे, केंद्राचा रोल आपण गृहीत धरू, 5 मिनिटं आहे, पण त्याला करायचंच नाही. हे माझं स्पष्ट म्हणजे हे सिद्ध दिसून येते. तर यामुळे समाजात आक्रोश निर्माण होणार नाही का? त्याला जबाबदार कोण? समाजामध्ये जे आक्रोश आहे हे समाज संघटित झाल्यानंतर ते आक्रोशचं उत्तर समाज देईल. त्याच्यावर मी समाजाच्या बेसिसवर उत्तर देणं म्हणजे इथं म्हणणं की मी समाजाचं नेतृत्व करतो. मी समाजाचं नेतृत्व करत नाही. मी परत म्हणतो, समाजाचा आक्रोश, समाजाचा राग, समाजाची पुढची दिशा समर्जित घाडगे नाही, समाज ठरवेल. तुम्ही सांगतात की वारंवार केंद्र सरकारने दाखल केलेली आहे. या रिव्ह्यू पिटिशनमध्ये मराठा आरक्षण हा शब्द सुद्धा नाही आहे. 102वी घटना दुरुस्तीचा मुद्दा आपण असा अशोक चव्हाण. मला तुम्ही एक सांगा, परत अशोक चव्हाण साहेबांचा विषय बाजूला ठेवा. यांच्या आरोपांची यादी होती. 102 घटना दुरुस्तीनंतर हे अधिकार केंद्राचे असं पहिल्यांदा आरोप झाला. मग 102 घटना दुरुस्ती संदर्भात रिव्ह्यू पिटिशन फाईल करणार ना, का नाही? 102 घटना दुरुस्तीचा अर्थ फक्त मराठा आरक्षणासाठी नाहीये. केंद्र शासन रिव्ह्यू पिटिशन कशाला फाईल करते की जे इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टच्या 5 जज बेंचनी घेतला, 3-2 जे झालं त्याचं इंटरप्रिटेशन चुकते, त्याच्यावर तुम्ही पुनर्विचार करा. त्याच्यासाठीच केले ना. खास करून मराठा आरक्षणासाठी हे बोलणे गरज वाटत नाही, कारण ती घटना दुरुस्ती त्याच्यावर विषय आहे. तोच बेसिस घेऊन कोर्टाने घेतला. एकदा त्याचं रिव्ह्यू झालं
तर तो अधिकार राज्य शासनाकडे येतो ना विषय. शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे राजे समरजित सिंह घाटगे यांनी आरक्षण प्रश्नावर रान उठवण्यासाठी गावागावात बैठका घ्या असा संदेश दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, मराठा क्रांतीचे जयसिंगपूर येथील सर्जेराव पवार, चंद्रकांत जाधव गुंडकीकर, शिरोळ येथील मराठा क्रांतीचे बंटी उर्फ यशवंत देसाई, मुकुंद गावडे, कुरुंदवाड येथील मराठा क्रांतीचे महिपती बाबर, नुरसीवाडीतील मराठा क्रांतीचे सागर धनावडे, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे आदी प्रमुख उपस्थित होते.